लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। ब्रेकिंग न्यूज आहे। तुम्हाला आता 3000 रुपये भेटणार आहेत। महिलांना 3000 रुपये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींचा हप्ता हा आता 3000 होणार आहे, अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। तर कोणत्या कोणत्या ताईंना 3000 रुपये हवेत, सर्वांनी मला एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला सध्या 1500 रुपये भेटतात। यापुढे तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहे आणि त्यानंतर 3000 रुपये भेटतील, अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। आणि ही बातमी मी न सांगता तुम्ही या ठिकाणी बघू शकता। TV9 ची ही बातमी आहे। नेमकी काय ही बातमी आहे? 3000 कोणत्या महिलांना मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत, सगळ्या गोष्टी अगदी सोप्या भाषेमध्ये याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि लाडक्या ताईंनो चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचं हे चॅनल आहे। तर थोडाही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी सर्व माता भगिनींना माझी विनंती राहील की कृपया करून सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करून घ्या। कृपया करून सर्वांनी एक लाईक करा। मी तुम्हाला डायरेक्ट माहिती सांगणार आहे। ती माहिती 3000 रुपयांची असणार आहे। या ठिकाणी बघू शकता ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला मी सांगत आहे TV9 ची ही न्यूज आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे। बघा, महिलांना मिळणार आता 3000। या ठिकाणी बघू शकता महिलांना 3000 रुपये मिळणार आहेत, अशा स्वरूपाची एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजना गुड न्यूज, लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत। तर हे कधी मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत आणि याच्याबद्दल कोण बोललंय, सगळ्या गोष्टी डिटेल स्वरूपात मी तुम्हाला सांगणार आहे। काय आहे बातमी, सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण बघणार आहोत। बघा, त्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणीही व्हिडिओ थांबवायचा नाहीये। लाडक्या ताईंनो तुम्हाला मी एक छोटा प्रश्न विचारते, जर तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी चालू झाले तर तुम्हाला आनंद होईल का? कोणत्या कोणत्या ताईला 3000 हवेत, पटापट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। लाडक्या ताईंनो खूप मोठी बातमी आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघा। 2100 रुपये तुम्हाला मिळणार का 3000 मिळणार? तर हे कधी भेटणार आहेत, कशा स्वरूपात भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे। पण लाडक्या ताईंनो तुम्हाला 3000 रुपये हवेत का? आतापर्यंत आपल्याला फक्त 1500 रुपये मिळतात। पण विचार करा, प्रत्येक महिन्याला 3000 रुपये आले तर वर्षाला तुम्हाला 36000 रुपये मिळणार आहेत। आणि तुमच्या घरामध्ये जर 2-3 ताई असल्या तर डायरेक्ट 1 लाखापर्यंत पैसे तुमच्या घरात येणार आहेत। तर कोणत्या कोणत्या ताईला वाटतं की आपल्याला हे लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये भेटावेत, त्या सर्वांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आणि पुढे 3000 रुपये हवेत असं सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे। तर पुढची सविस्तर माहिती बघूया। तर बघा, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येतात। आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकूण 9 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत। तर बघा, आतापर्यंत 9 हप्ते जमा झालेत हे सगळ्यांना माहित आहे। पण अशा कोणी ताई राहिल्यात का की अजून ज्यांना हे 9 हप्ते भेटलेले नाहीत किंवा 8वा-9वा हप्ता अजून भेटलेला नाही, अशा कोणी ताई राहिल्यात का? जर कोणी राहिलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये पटापट सर्वांनी सांगायचं आहे। तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळून जातील। खूप महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे। त्यानंतर बघा, मात्र आमचं सरकार आलं तर लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी 3000 देऊ अशी घोषणा महायुती सरकारच्या नेत्याकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये करण्यात आली होती। हे तर आपल्याला पण माहित आहे की ते बोलले होते, जर आमचं सरकार आलं, महायुती सरकार जर आलं तर 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये तुम्हाला मिळतील। परंतु अजूनही 2100 रुपये कोणालाही भेटलेले नाहीये। आता 2100 रुपये कधी भेटतील याकडे आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे। पण तुर्तास 2100 रुपये भेटण्याची शक्यता कमी आहे असे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेला आहे। कारण की राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की 2100 रुपये देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे। पुढे बघा, लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे आणि या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद देखील केलेली आहे। तसेच भाजपच्या एका नेत्याने असंही सांगितलं की लाडक्या बहिणींना 2100 रुपये काय 3000 रुपये पण देऊ, पण त्यांना थोडा वेळ थांबावं
लागणार आहे. ते म्हणाले की लाडक्या बहिणींनी आम्हाला निवडून दिलंय, त्यांची परतफेड आम्ही करणार आहोत आणि 1,500 रुपये कायम चालू ठेवणार आहोत आणि राज्याची परिस्थिती सुधारली की 2,100 रुपये देऊ आणि अजून सुधारली की 3,000 रुपये देऊ. त्यामुळे आता महिलांना वाढीव पैसे कधीपासून मिळणार हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. बघा, लाडक्या ताईंनो यांनी डायरेक्ट सांगून टाकलंय की 3,000 तुम्हाला मिळणार आहेत. पण लाडक्या ताईंनो असं समजू नका पुढच्या महिन्यात 3,000 रुपये भेटतील. लगेचच कोणालाही हे पैसे भेटणार नाहीत. महाराष्ट्र सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर 2,100 रुपये होतील आणि आणखी सुधारली तर त्या ठिकाणी 3,000 होतील. पण लाडक्या ताईंनो हे होण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागणार आहे. पण लाडक्या ताईंनो 100% 1 ते 1.5 वर्षामध्ये तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका. 3,000 रुपयांचं जे गणित आहे त्याच्या आधी 2,100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. तर लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी आपल्यासाठी समोर आली. तर लाडक्या ताईंनो सर्वांना ही बातमी कशी वाटते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्यानंतर बघा, तर 10वा हप्ता हा किती असणार आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, 1,500 रुपयेच असणार आहे. 1,500 रुपये हा तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता असणार आहे. भविष्यामध्ये सरकारला जर वाटलं तर 2,100 रुपये करतील, पण एप्रिल महिन्याचा हप्ता हा 1,500च असणार आहे. मी तुम्हाला डायरेक्ट 100% गॅरंटी देऊन सांगते, तुम्हाला 2,100 रुपये भेटणार नाहीयेत, 1,500 रुपयेच तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर आता राहिला शेवटचा प्रश्न की हा हप्ता कधी वाटप होणार आहे. बऱ्याच ताईंना या ठिकाणी उत्सुकता लागली की आम्हाला पैसे टाकून द्या, आम्ही खूप गरीब आहोत, आम्हाला हप्ते भरायचे आहेत किंवा घराचं भाडं भरायचं आहे किंवा काहीही असेल. पण लाडक्या ताईंना 10वा हप्ता कधी भेटेल त्याची पहिली एक तारीख समोर येते, ती म्हणजे गुढीपाडवा. आता बऱ्याच ठिकाणी ही चर्चा सुरू झाली आहे की गुढीपाडव्याला म्हणजे 30 मार्चला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळेल. पण याबद्दल मला थोडी शंका आहे, कारण की गुढीपाडवा मार्च महिन्यात आहे आणि मार्च महिन्यात ऑलरेडी आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे भेटले होते. त्यामुळे गुढीपाडव्याला एप्रिल महिन्याचा हप्ता भेटण्याची शक्यता फक्त 50% एवढी आहे. तर लाडक्या ताईंनो तुम्हाला हे पैसे कधी हवेत एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण कधी पैसे पाहिजेत हे आपल्याला सरकारकडे मागणी करावी लागणार आहे. माहिती आवडत असेल तर व्हिडिओला कृपया करून सर्वांनी एक लाईक नक्की करायचा आहे. ज्यांना आतापर्यंत हप्ता आला नसेल त्यांनी पण लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि जो 10वा हप्ता आहे तो देखील पुढच्या 5 ते 6 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. तर लाडक्या ताईंनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला या आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.